नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे. जपानमध्ये असे काय आहे ज्याच्यामुळे तेथील लोक इतके दीर्घ आणि आनंदी जीवन जगतात? आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील सर्व ट्रिक सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही असेच आयुष्य जगता येईल. WHO रिपोर्टनुसार जपानमधील सरासरी आयुर्मान पुरुषांमध्ये 85 वर्ष आहे आणि महिलांमध्ये 87.3 वर्ष आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. शिवाय येथे प्रत्येक 10 लाख लोकांपैकी किमान 520 लोक 100 वर्षांचे वय ओलांडतात. आणि आज आपण हेच बघणार आहोत की जपानी लोकांकडे असे काय सिक्रेट आहे की ते इतके दीर्घ, निरोगी आणि आनंदी जीवनशैली जगू शकतात. खरं तर जीवनाचा खरा मिनिंग काय आहे? दीर्घकालीन जीवन जगणे की जीवनातील खरा उद्देश शोधणे? असे का होते की काही लोकांना आयुष्यात काय हवे आहे हे नेहमी माहीत असते, किंवा त्यांच्या जीवनात एखाद्याला काहीतरी करण्याची आवड असते, आणि दुसरीकडे बहुतेक लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य विचार करण्यात घालवतात की नक्की त्यांना काय करायचे आहे आणि त्यांना स्वतःकडून काय हवे आहे. आणि याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे इकिगाई. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये इकिगाई, द जॅपनीज सिक्रेट ऑफ हॅपी अँड लॉंग हेल्दी लाईफ, इंटरनॅशनल बेस्ट सेलर बुक याची मराठीमध्ये समरी बघणार आहोत. दीर्घ आणि आनंदी आयुष्याचे रहस्य सांगणारे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे, कारण या संकल्पनेची चर्चा याआधी फार कमी पुस्तकांमध्ये करण्यात आली आहे. तुम्हालाही आनंदी आणि दीर्घायुष्य जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुळात इकिगाई ही जपान संकल्पना आहे. या शब्दाचा अर्थ आहे हॅपीनेस ऑफ ऑलवेज बिंग बिझी, म्हणजेच नेहमी व्यस्त राहण्याचा आनंद. यावरून हे स्पष्ट होते की जीवनाचा आनंद व्यस्त राहण्यातच आहे. अशीच एक संकल्पना वेस्टर्न देशात वापरली जाते. त्याला लोगोथेरपी म्हणून ओळखले जाते, जी लोकांना त्यांच्या जीवनाचा पर्पज किंवा उद्देश शोधण्यात मदत करते. परंतु इकिगाई हे लोगोथेरपीच्या पुढचे एक पाऊल आहे, कारण जपानमधील ओकिनावा बेटावर इकिगाईचे अनुसरण करणारे बरेच लोक आहेत, जे लोक 100 वर्षापेक्षा जास्त जगतात, जे जागतिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. या पुस्तकात एका विशिष्ट जपानी गावावर संशोधन करण्यात आले आहे, ज्याचे नाव ओगिमी आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 3000 आहे आणि या गावाचे आयुर्मान संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. हे गाव पूर्ण जगात हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच याला विलेज ऑफ लॉंगेटिव्हिटीची उपाधी दिली आहे. या पुस्तकाचा पहिला टॉपिक आहे द आर्ट ऑफ स्टेईंग यंग वाईल ग्रोईंग ओल्ड. जपानी लोकांचा असा विश्वास आहे की आपल्या सर्वांमध्ये एक इकिगाई दडलेली असते, ज्याला आपण पेशन्स ठेवून शोधले पाहिजे. इकिगाई ते रिझन आहे ज्यासाठी आपण सकाळी उत्साहाने अंथरुणातून बाहेर पडतो. लेखक म्हणतात की जॅपनीज कल्चरमध्ये रिटायरमेंट हे अस्तित्वातच नाही. ते म्हणतात की तुम्ही ते काम करत राहा ज्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आणि हॅपीनेस, म्हणजेच समाधान आणि आनंद मिळते. या गावातील लोक उर्वरित जगाच्या तुलनेत जास्त काळ जगत नाहीत, तर त्यांचे जीवन खूप निरोगी आणि आनंदी आहे. यामध्ये काही खास गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. स्ट्रॉंग सेन्स ऑफ कम्युनिटी, समाजाची प्रबळ भावना, म्हणजे तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रमैत्रिणींशी आपुलकीची भावना असायला हवी. एक नातं असायला हवे. तुम्ही एकमेकांना त्यांच्या गरजामध्ये खऱ्या अर्थाने साथ दिली पाहिजे. तुम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सोबत उभे राहिले पाहिजे. आनंदी आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी हा पैलू एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जीवनात एक स्पष्ट इकिगाई असायला हवा, म्हणजे आपल्याला जीवनाचा उद्देश माहीत असला पाहिजे. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगेन की आपण आपल्या जीवनात इकिगाई कसा शोधू शकतो आणि आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे हेल्दी डाएट, म्हणजे आरोग्यदायी आहाराचा आहे, जिथे जंक फूडला आपली लाईफस्टाईल न बनवता फ्रेश फूड्स आणि व्हेजिटेबल्स खायला हवे. जपानमधील लोक त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात जे त्यांच्या जीवनातील प्रत्येक दिवसाला उद्देश देते आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एक गोष्ट देखील लक्षात घेण्यासारखी आहे की या बेटावर संसाधनाची खूप कमतरता आहे आणि म्हणूनच समाजात ते एकमेकांना सर्व्हायवलसाठी मदत करतात, आणि हे देखील त्यांच्या बंधुत्वाचे एक कारण आहे. जेव्हा आपण डाएटबद्दल बोलतो तेव्हा जपानमध्ये हारा आचिबू नावाचे एक म्हण आहे. हे लोक जेवण करण्यापूर्वी आणि नंतर असे म्हणतात. याचा अर्थ आहे की फिल युअर बेली
टू 80%. म्हणजे तुमचे पोट 80% भरेपर्यंतच जेवलं पाहिजे. आणखीन एक गुपित आहे की हे लोक कधीही एका मोठ्या सामान्य आकाराच्या प्लेटमध्ये अन्न खात नाहीत. ते 5 लहान प्लेटमध्ये अन्न खातात, ज्यामुळे व्यक्तीवर त्याचा मानसिक परिणाम होतो आणि त्याला असे वाटते की त्याने जास्त अन्न खाल्ले आहे. नेक्स्ट टर्म आहे मोआय, कनेक्टेड फॉर लाईफ. ओकिनावामध्ये मैत्री निभवायची वेगळी प्रथा आहे. ते मित्र आणि नातेवाईकांचा एक गट तयार करतात ज्यांचे कॉमन इंटरेस्ट असतात. मोआय ही संकल्पना तेव्हा आली होती जेव्हा जपान अतिशय कठीण काळातून जात होता. तेव्हा शेतकरी मिळून मिसळून काम करायचे आणि कमी पीक आले तरी एकमेकांच्या फॅमिलीला सपोर्ट करत होते. मोआयचे सर्व सभासद दर महिन्याला थोडेफार पैसे ग्रुपमध्ये जमा करतात आणि या पैशांच्या आधारे हे लोक सभा घेतात, बाहेर जेवतात, स्थानिक खेळ खेळतात आणि गटातील सदस्य आपापसात क्वालिटी टाईम स्पेंड करतात. जर या ग्रुपकडे पैसे वाचत असतील तर रोटेशनल बेसिसवर एका सदस्याला पैसे देतात आणि या प्रथेमुळे प्रत्येक सदस्याला इमोशनल आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते. आणि जर या गटातील एखाद्या सदस्याला पैशांमुळे काही अडचणी आल्या तर गटातील सर्व सदस्य त्याला पुढील काही महिन्यांची रक्कम देऊन मदत करतात. हा मोआय ग्रुप प्रत्येक सदस्याला आपलेपणाची जाणीव करून देतो. एकमेकांच्या पाठिंब्याने त्यांना सुरक्षिततेची भावना वाटते, कारण त्यांना माहीत असते की त्यांच्या कठीण प्रसंगी अनेक जण त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि यामुळे ते नेहमीच आनंदी असतात आणि तणावमुक्त जीवन जगतात. पुढील चॅप्टर, द ॲक्टिव्ह माइंड अँड युथफुल बॉडी. जपानमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, मेन साने इन कॉम्पॉर सानो. याचा अर्थ आहे अ साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. हे आपल्याला आठवण करून देते की मन आणि शरीर दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. जसे वेळेवर व्यायाम न केल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतात, त्याचप्रमाणे वेळोवेळी मानसिक व्यायाम न केल्याने मेंदूच्या न्यूरॉन्स आणि मज्जासंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या मेंदूची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी कमी होऊन जाते, म्हणजेच विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते. म्हणूनच आपल्या मेंदूचा व्यायाम होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शोमो ब्रेझनिट्स या इस्रायल न्यूरोसायंटिस्टने सांगितले होते की मेंदूला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित स्टिम्युलेशन होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की सामान्य लोक आणि विशेषतः वृद्ध लोक जे आजपर्यंत ज्या पद्धतीने काम करत आले आहेत त्याच पद्धतीने ते आता देखील करतात. यातील अडचण अशी आहे की जेव्हा मेंदू सतत काहीतरी करत असतो तेव्हा मेंदूला त्या सवयी लागतात आणि त्यामुळे मेंदूला विचार करायची गरज पडत नाही. गोष्टी लवकर आणि सहज होतात आणि मेंदू ऑटो पायलट मोडमध्ये जातो. या गोष्टीचे निराकरण करण्याचा एकच मार्ग आहे की आपल्याला सतत नवीन माहिती मेंदूमध्ये टाकणे आवश्यक आहे. नवीन माहिती फीड केल्यानंतर मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात. यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे थोडी एन्झायटी नक्कीच होईल, परंतु तरीही ते आपल्या मेंदूसाठी खूप आरोग्यदायी आहे. कॉलिन्स हेमिंगवे आणि शोमो ब्रेझनिट्स यांनी त्यांच्या मॅक्झिमम ब्रेन पॉवर या पुस्तकात म्हटले आहे की जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करता तेव्हापासून तुमचा मानसिक व्यायाम सुरू होतो आणि ती गोष्ट तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटू लागते, पण म्हणजेच तुम्ही ते शिकू लागता. तसतसे ती तुम्हाला भरपूर सोपी वाटू लागते आणि कालांतराने तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. यामुळे आपल्या मेंटल मूडवर खूप सकारात्मक प्रभाव पडतो. तुमच्या कामात तुम्हाला केवळ चांगले परिणाम मिळत नाही तर तुमची स्वतःची प्रतिमा आणि आत्मविश्वासही खूप वाढतो. जेव्हा आपण इतर लोकांसोबत सोशलाइज करतो, गेम खेळतो, तेव्हा सुद्धा आपल्या मेंदूमध्ये उत्तेजना येते आणि हे आपल्या मेंदूसाठी खूप चांगले आहे. मुळात वयाची 25 वर्ष ओलांडल्यानंतर आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स जुने व्हायला सुरू होतात, परंतु आपण या मेंटल एजिंगला नवीन ॲक्टिव्हिटी करून स्लो करू शकतो, ज्याने आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार व्हायला चालू होतात. डॉक्टर हॉवर्ड फ्रीडमन जे एक सायकोलॉजीचे प्रोफेसर आहेत, त्यांनी काही लोकांवर वर्षभर अभ्यास केला आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचले की जे लोक जीवनात नियमित आव्हानांना सामोरे जातात आणि यशस्वी होण्यासाठी त्यांच्या कामात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात, ज्यामुळे त्यांना थोडासा तणाव पण येतो, ते लोक जास्त काळ जगतात इन कम्पॅरिझन टू ते लोक जे लवकर निवृत्त होतात आणि आरामशीर जीवनशैली जगतात. ह्यावरून हे स्पष्ट होते की लहान डोसमध्ये तणाव त्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगला आहे. एक गोष्ट अशी आहे जी आपल्या सर्वांना माहीत आहे, पण ती माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे अ लॉट ऑफ सिटिंग विल एज यू. म्हणजेच तासनतास आपण बसून राहिलो तर लवकर म्हातारे होऊ.
कारण त्यामुळे आपल्याला हायपरटेन्शन आणि ओबेसिटी होते, जे आपले आयुष्य कमी करते. असे काही मार्ग आहेत ज्याने आपण हे बदलू शकतो. आपण दिवसात 20 मिनिटे चालू शकतो. लिफ्टच्या जागी पायऱ्या वापरू शकतो. आपण काही सोशल ॲक्टिव्हिटीज करू शकतो, जसे की लोकांना भेटणे. आपण त्यांच्यासोबत फोन कॉल देखील करू शकतो, ज्याने आपण फोन आणि टी व्ही वापरणे कमी करू शकतो. आपण आपल्या मुलांसोबत किंवा पाळीव प्राण्यांसोबत खेळू शकतो. किमान 7 ते 9 तासांची झोप असली पाहिजे. ह्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. यापेक्षा जास्त आपल्याला अधिक आळशी बनवेल. विज्ञानाने आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने सांगितले आहे की चांगली झोप ही सर्वात बेस्ट अँटी एजिंग टूल्स आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर मेलाटोनिन तयार करते, एक हार्मोन्स जो एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. विक्टर फ्रँकल हे एक मानसशास्त्रज्ञ आहेत जे लोगोथेरपीचा सराव करतात. ते प्रथम त्यांच्या रुग्णाला प्रश्न विचारतात, तुम्ही आत्महत्या का करत नाहीत? त्याच्या प्रत्युत्तरात बहुसंख्य रुग्ण आत्महत्या न करण्याचे योग्य कारण देतात. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोगोथेरपी जगण्याचे कारण शोधण्यात मदत करते. लोगोथेरपी रुग्णाला त्याच्या जीवनाचा उद्देश शोधण्यास भाग पाडते आणि जेव्हा त्याला त्याच्या जीवनाची आवड, पॅशन सापडते, तेव्हा इतर सर्व दुःख, वेदना आणि मार्गात येणारे अडथळे तो विसरून जातो. फ्रँकलच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात एक फ्रेज लिहिली आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे जगण्याचे मोठे कारण आहे, तो जीवनातील आव्हाने कितीही मोठी असली तरी त्यावर मात करतो. यावरून हे स्पष्ट होते की जीवनात आव्हाने आणि समस्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण आव्हानांशिवाय जीवनाला अर्थ नाही. मुळात आज समाजातील सर्वात मोठी समस्या ही आहे की आपण ते काम करतो जे आपल्याला विचारले जाते आणि आपल्याकडून जे अपेक्षित असते, किंवा आपल्या आजूबाजूचे लोक काय करत आहेत तेच आपण करतो, पण आपण ते काम करत नाहीत जे आतून आपल्याला करायचे असते. त्यामुळे आपले मोटिवेशन आणि उत्कटता कमी होते आणि हे आपल्या डिप्रेशनचे मोठे कारण बनू शकते. या समस्येवर एकच उपाय आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधावा लागेल. तुम्हाला दररोज उत्साहाने तुमच्या बिछाण्यातून बाहेर पडण्याचे कारण शोधावे लागेल. तुम्हाला तुमचा एकमेव इकिगाई शोधावा लागेल, कारण लाईफ विदाउट गोल्स इज व्हेरी टॉक्झिक. आता आपण या पुस्तकातील सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत, हाऊ टू फाइंड युअर इकिगाई. आपल्या जीवनाचा उद्देश कसा शोधावा. आपण स्वतःला 4 प्रश्न विचारून आपला इकिगाई शोधू शकतो. पहिला प्रश्न, तुम्हाला काय आवडते? अशी कोणती गोष्ट आहे ती तुम्हाला करायला खूप आवडते आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट करत असता तेव्हा तुम्ही सर्व विसरून ते काम करता आणि तुम्हाला ती गोष्ट करताना टाईम कसा निघून जातो हेही समजत नाही. दुसरा प्रश्न, तुमच्यामध्ये कोणते टॅलेंट्स आणि स्किल्स आहेत? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आणि स्किल्स असतातच, ज्याचा सराव करून ते अजून चांगले होतात. तिसरा प्रश्न आहे, समाजाला कशाची गरज आहे? त्यांची मागणी काय आहे आणि ती मागणी तुम्ही समाजसेवा करून कशी पूर्ण करू शकता? आणि चौथा प्रश्न आहे, तुम्ही या गोष्टीतून पैसे कसे कमवू शकता? या सर्व प्रश्नांचे वेगवेगळे उत्तरे प्रयोग करून तुम्ही नक्कीच नवनवीन गोष्टी अनुभवू शकता. जर तुम्ही सतत या मेंटल स्टेटमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला तुमचा इकिगाई सापडेल. जो तुम्हाला ऑप्टिमल एक्सपिरियन्स देईल तोच तुमचा इकिगाई असेल. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे या ओगेमी गावात आढळून आली. सर्वात जास्त जगणारे ते लोक नाहीत जे लोक खूप एक्सरसाइज करतात आणि जिममध्ये घाम गाळतात, पण ते लोक आहेत जे सर्वात जास्त हालचाल करतात. हे लोक एका जागी जास्त वेळ बसत नाहीत. एका अभ्यासानुसार आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम 90% मंदावते. जर आपण एका जागी 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसलो आणि 2 तास हालचाल केली नाही तर शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल 20% कमी होते आणि या दरम्यान आपण उठून फक्त 5 मिनिटे चाललो तर आपले शरीर सर्व काही परत रिवाईव्ह करते. ही गोष्ट इतकी सोपी आहे की याकडे थोडे लक्ष दिले तर आयुष्य खूप सुंदर होईल. ही व्हिडिओ आपण इकिगाईचे महत्त्वाचे 10 रूल्स बघून संपवू. नंबर 1, स्टे ॲक्टिव्ह, डोंट रिटायर. असे म्हणतात की रिकामे मन हे सैतानाचे घर असते. स्वतःला व्यस्त ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. दुसरा पॉईंट आहे, टेक इट स्लो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप घाई करत असाल तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ कधीच चांगली होणार नाही. तिसरा पॉईंट, डोंट फिल युअर स्टमक. दीर्घायुष्य जगायचे असेल तर आपल्या क्षमतेपेक्षा फक्त 80% पोट भरा. कुणीतरी चांगलंच म्हटलंय की आपण आयुष्यात किती दिवस खाणार याचीही मर्यादा आहे. जर आपण खूप लवकर खाल्ले तर शेवट देखील लवकर होईल आणि जर आपण कमी खाल्ले तर आपण जास्त काळ जगू. पॉईंट नंबर 4, सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स.
फ्रेंड्स आर द बेस्ट मेडिसिन. ज्यांच्यासोबत आपण आपल्या समस्या शेअर करू शकतो, सल्ला घेऊ शकतो, मजा करू शकतो आणि इन शॉर्ट आयुष्य जगू शकतो. पॉईंट नंबर 5, गेट इन शेप फॉर युअर नेक्स्ट बर्थडे. आपले शरीर मेंटेनन्सची मागणी करते. टाईमली त्याचा मेंटेनन्स केला तर निरोगी आयुष्य जगू. व्यायाम करून असे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे आपल्याला खूप चांगले वाटते. 6वा पॉईंट, स्माईल. हसणे आपले आयुष्य खूप सुंदर बनवते. 7वा पॉईंट आहे रिकनेक्ट विथ नेचर. निसर्गात राहिल्याने आपल्या मनाच्या आणि शरीराच्या बॅटरी रिचार्ज होतात, कारण हजारो वर्षापूर्वी हे आपले घर होते. पॉईंट नंबर 8, गिव्ह थँक्स. प्रत्येक गोष्टीत आभार मानणे आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्याने आपल्या जीवनात खूप आनंद मिळतो. पॉईंट नंबर 9, लिव्ह इन द मोमेंट. भूतकाळाचा विचार करून पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. म्हणूनच आजच्या दिवसाला प्रेझेंट म्हणतात, कारण आज एक गिफ्ट आहे. आपला आजचा वेळ चांगला घालवा आणि आपले जीवन मेमोरेबल बनवा. आणि 10वा मुद्दा, जो या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा आहे, फॉलो युअर इकिगाई. प्रत्येक माणसाच्या आत एक पॅशन लपलेली असते. प्रत्येकामध्ये एक युनिक टॅलेंट असते आणि म्हणूनच असे म्हणतात की देवाने आपल्याला बनवले आहे, म्हणजेच सर्व स्पेशल आहोत. तुम्हाला तुमचं इकिगाई शोधावी लागेल आणि तुमच्या जीवनाला डायरेक्शन आणि मीनिंग द्यावी लागेल. मित्रांनो, ही इकिगाई या पुस्तकाची समरी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातही तुम्हाला अशा प्रकारच्या कंटेंट्स मिळू शकेल, ज्यामुळे तुमचे आयुष्य अधिक चांगले होईल. आणि हो, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देण्यात मदत करेल. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या बुकची समरी पाहिजे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.